झारखंडच्या हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे, तर दुसरीकडे शिखर बँक प्रकरणामध्ये महाराष्ट्रात क्लोजर रिपोर्ट सादर झाल्यानं अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे। याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। ईडी आणि ईव्हीएम या दोन मुद्द्यांवरून कसं घमासान रंगलंय बघूया एक रिपोर्ट। शिखर बँकेच्या घोटाळ्याच्या आरोपांवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे। अजित पवारांच्या सत्ता सहभागाच्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी शिखर आणि सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीवर टीका केली होती। मात्र कालच त्याच केसचा क्लोजर रिपोर्ट सादर झाल्यामुळे उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र डागलंय। मुंबईतली वर्तमानपत्र पाहिली, काही बातम्या कापून पण आणल्या। एकाच वृत्तपत्रात दोन बातम्या आहेत। एका बाजूला हेमंत सोरेन यांना अटक, घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक, आणि बाजूला एक बातमी आहे अजित पवार यांना क्लीन चिट, मोदी गॅरंटी। भ्रष्टाचार करा, भाजपात या, कुछ नहीं होगा, मोदी गॅरंटी आहे। विरोधक आरोप करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। त्यांची इंडिया अलायन्स का काय आघाडी आहे त्याची परिस्थिती आपण पाहतोय। एक त्यांचा नेता ते निवडू शकले नाहीत आणि अबकी बार तो काही 400 पार अशी घोषणा आहे। आणि म्हणजे ही परिस्थिती, आणि आता जनतेनेच गॅरंटी घेतलेली आहे मोदीजींना परत प्रधानमंत्री बनवायची। भाजपकडून दडपशाहीचा आरोप करत प्रत्येक विरोधी राज्यातल्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। सध्या भाजप विरोधात असलेल्या कोणत्या आजी-माजी मुख्यमंत्री किंवा त्यांच्या नातलगांच्या मागे ईडी चौकशी आहे ते आपण पाहू। दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना दारू धोरण प्रकरणात ईडीनं समन्स बजावलंय। काँग्रेसचे हरियाणामधले माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्या मागेही ईडी आहे। काँग्रेसचे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींमागे सुद्धा ईडीचा फेरा आहे। काँग्रेसचे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचीही ईडी चौकशी सुरू आहे। काँग्रेसचे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलावर ईडीनं कारवाई केली आहे। काँग्रेसचे अरुणाचलमध्ये माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या मागे देखील ईडी आहे। काँग्रेसचे मणिपूरमधले माजी मुख्यमंत्री ओक्राम इवोबी सिंग यांच्या मागे देखील ईडी आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यांमागे ईडीचा फेरा आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या पुतळ्यामागे सुद्धा ईडीचा ससेमिरा लागलाय। केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावरही झालेल्या आरोपात ईडी आहे। बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद त्यांच्या कुटुंबियांमागे सुद्धा ईडी चौकशी सुरू आहे। काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्यावर देखील ईडी कारवाई झाली। आंध्राचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डींमागे सुद्धा अनेक वर्षांपासून ईडीची केस आहे। यूपीच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचं थेट नाव नसलं तरी त्यांच्या कारकिर्दीतील काही प्रकल्पांची चौकशी सुरू आहे। यूपीचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांच्या मागेही ईडी आहे। आणि कालच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीनं अटकही केली आहे। झारखंड एक आदिवासी राज्य आहे, फार मोठं राज्य नाहीये, पण तरीही लोकसभेच्या 7 किंवा 8 जागा भाजपला आपल्या ताब्यात घ्यायच्या आहेत। जसं चंदीगडचं महापौरपद ताब्यात घेतलं झुंडशाहीने त्या पद्धतीनं, आणि हेमंत सोरेन हा एक खमक्या मुख्यमंत्री त्यात अडथळा ठरू शकेल म्हणून काल एक जुना प्रकरण 7 एकर जमिनीचं काढून 7 एकर काढून त्याला अटक केली। तिथे पंजाबमध्ये चंदीगडच्या महापौर निवडीचं राजकारण तापलंय। हायकोर्टानं केस रद्द केल्यानंतर आम आदमी पक्ष सुप्रीम कोर्टात गेला आहे। आप आणि काँग्रेसकडे 15चं बहुमत होतं, मात्र 8 मतं अवैध ठरवल्यानं चंदीगड महापालिकेमध्ये भाजपचे महापौर आणि उपमहापौर जिंकले। पण निवडीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यानं हेतुपुरस्सर मतं अवैध ठरवल्याचा आरोप आपनं केला। व्हायरल व्हिडिओवरून आरोप प्रत्यारोप देखील आज सुरू आहेत। ऐसे बोला रख दिया, ऐसे केले को रख दिया। असल में उन्होंने गिना उस समय कि कितने हैं, तो उन्होंने कहा ये तो 20 बन रहे हैं, आम आदमी पार्टी और कांग्रेस के मिलाकर 20 बन रहे हैं। फिर उन्होंने उसको दूसरी बक्से में रख दिया, दूसरे बक्से से निकाल के फिर वो साइन कर रहे हैं, उसकी वीडियो हम दिखाते हैं। पहली बात तो ये कि जब वोट हो गया उसमें फिर दोबारा साइन करने की क्या जरूरत है? जब साइन करके ही आपने बैलेट पेपर दिया था काउंसिलर को,
मजाक समझते हो क्या देश की राजनीति को? हम नहीं समझते, हमने भी इलेक्शन लड़े हुए हैं। देखिए वो जो वहां पर जो इनवैलिड जो वोट्स है उनपे जो उनके मार्क्स होते हैं, कुछ टिक मार्क्स होते हैं, वो होने नहीं चाहिए। तो वो आफ्टर वोटिंग वो पाए गए हैं एंड वो 8 जो उनको हमने जो इनवैलिड उनको डिक्लेयर किया था। लोकतंत्र में सबको अपनी बात और कहने का रखने का हक है। वो आप जाएं, डेमोक्रेसी में कोर्ट्स आर अवेलेबल। ऑलरेडी ये इस पूरे इलेक्शन प्रोसेस को लेके कई बार हाई कोर्ट में इन्होंने अप्रोच किया है। दे आर ओपन टू गो एनीवेयर। महाराष्ट्रानंतर बिहारमधल्या सत्तांतराची घटना सोशल मीडियामध्ये चर्चेत आहे। लालूंची साथ सोडून तिसऱ्यांदा नितीश कुमार एनडीएमध्ये गेले आहेत। त्यावरून नेत्यांच्या जुन्या भूमिकांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। मर जाना कबूल है, उनके साथ जाना हमको कभी कबूल नहीं है। यह अच्छी तरह जान लीजिए, समझ लीजिए, सब बोगस बात है। काहे के लिए बोल रहा है? इतना हिम्मत करके फिर मेहनत करके लाला करके हमको किया, और हम लोग काहे के लिए? हम लोग तो इन लोगों के चलते चले गए थे, हम लोग तो चाहते नहीं थे। तो अटल जी का जो भी था, लाल कृष्ण आडवाणी जी का सब कुछ का था, तो हम लोग तो उनके पक्ष में थे ना। क्या क्या कर दिया था ये बिना मतलब का, इनके पिताजी पर सब पर केस फेस करके क्या कर दिया था अब बिना मतलब का हमको ही करके। और उसके बाद फिर जो हम लोग खत्म किए, तब फिर कुछ करने के चक्कर में कि इन लोगों को कैसे इधर से उधर करे, यही सब चक्कर में, समझ गए ना। कहीं मेरे चाचा बैठे हैं गफूर चाचा, कहीं मेरा भाई बैठे हैं नीतीश कुमार, लेकिन धर्म अधर्म की बारी आई है। आज गद्दा चलाना पड़ रहा है तुम्हारे पीठ पर। हम लोग चिंता मत कर, सभी लोग आंदोलन में थे, आप लोग भी जेल, हम लोग भी जेल। कांग्रेस के खिलाफ हम लोग लड़े थे। उस समय जसवंत बाबू जेल में नहीं थे, जो फाइनेंस मिनिस्टर हैं। थे क्या आप जेल में? आप तो बिना हरे फिटकिरी का कोई ना कोई पद ले ही लेते हैं, चाहे इधर हो या उधर हो। आप अकेले नहीं हैं, दिल्ली में ऐसे बुद्धिजीवी लोग हैं, बुद्धिजीवी, बुद्धि नहीं है लेकिन बुद्धि से जी रहे थे। कि नेहरू जी ने कहा था कि अटल एक दिन तुम देश का प्रधानमंत्री बनेगा, आपने कहा था। तो आप एक बार नहीं, आप 2 बार हो गए। नेहरू जी तो एक बार बोले, आप हो गए 2 बार। आप तो जान छोड़िए मुल्क का, हो गए। तो खैर छोड़िए इन बातों को, ज्यादा आपको टॉर्चर करने की जरूरत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।